पाण्याचा फ्लो पण जास्त आहे। पाणी अजून दिवसेंदिवस पाण्याचं पातळी वाढत आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि जोपर्यंत हे पाणी वरती अजून आहे, जोपर्यंत पाणी पात्रात जाणार नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीने या ठिकाणी आमचं रेस्क्यू काम चालू राहणार आहे। कोणाचीही जीवितहानी होऊ नये, कोणी वाहून जाऊ नये याच्यासाठी बंदोबस्तासाठी या ठिकाणी आहे आणि याचबरोबर बोटींसहित या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहेत। नदीपात्रात लोक येऊ नये म्हणून अशा प्रकारे बॅरिकेडिंग केलेलं आहे, तरी पण त्यातनं पण लोक येतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी 25 लोकांची आमची जी टीम आहे यांचं काम आहे की लोकांना पाण्यात उतरू नाही द्यायचं, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही। आता आमचे जे जवान आहेत ते एवढं कडक बंदोबस्त करत असताना पण एक असतात, आपण माथे फिरू म्हणू शकतो किंवा दारू पिऊन येतात, डायरेक्ट नदीमध्ये उडी घेतात। मग आम्ही त्या ठिकाणी आमची मुलं उड्या मारून त्यांना रेस्क्यू करतात, बाहेर काढतात, आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करून येतो। भागा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेल्या जवळपास 1,20,000 क्युसेसने या ठिकाणी पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे। आपल्यासोबत काही जवान आहेत, तर सर काय सांगाल, काय नाव आहे आणि कशी स्थिती आहे आता? माझं नाव प्रदीप ऐनापुरे आहे। मी कोल्हापूरहून आलो आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी गेले आषाढी वारीचं टोटली 15 दिवस आणि प्लस आता जे पाणी सोडलेलं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी कोणाचीही जीवितहानी होऊ नये, कोणी वाहून जाऊ नये याच्यासाठी बंदोबस्तासाठी या ठिकाणी आहे आणि याचबरोबर बोटींसहित या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहेत की जेणेकरून कोणत्याही वारकरी, आता अजून पण वारकऱ्यांचं येणं चालूच आहे, पाण्यामध्ये आंघोळीसाठी स्नान करण्यासाठी वारकरी यायला बघतात, तर त्यांना आम्ही अडवतो आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही। पाण्याचा फ्लो पण जास्त आहे, पाणी अजून दिवसेंदिवस पाण्याचं पातळी वाढत आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि जोपर्यंत हे पाणी वरती अजून आहे, जोपर्यंत पाणी पात्रात जाणार नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीने या ठिकाणी आमचं रेस्क्यू काम चालू राहणार आहे। सर किती जवान कार्यरत आहेत आणि कसं बचाव कार्य सुरू आहे? आतापर्यंत जे आषाढी वारीमध्ये कामाचं नियोजन होतं त्याच्यामध्ये साधारण 250+ व्हॉलेंटियर काम करत होते आणि आता वारी संपली तरी पण ज्या आता सध्या कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 25+ जवान या ठिकाणी कार्यरत आहेत। सर जे घाट आहेत त्या ठिकाणी लोक येऊ शकतात किंवा नदीपात्रात उतरू शकतात, तर त्या घाटावर काय तयारी आहे? नदीपात्रात लोक येऊ नये म्हणून अशा प्रकारे बॅरिकेडिंग केलेलं आहे, तरी पण त्यातनं पण लोक येतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी 25 लोकांची आमची जी टीम आहे यांचं काम आहे की लोकांना पाण्यात उतरू नाही द्यायचं, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही आणि त्यांना रिक्वेस्ट करून माऊली म्हणून आपण त्यांना बाहेर काढतो आहे आणि लोक ते ऐकतात। सर नदीपात्रात जे मंदिर आहेत त्या मंदिरांची काय स्थिती आहे? नदीपात्रातली मंदिरं तुम्ही आता बघूच शकताय, सगळे पाण्याखाली आहेत। मग त्याच्यामुळं काय तिथं म्हणजे लोकांचं दर्शनाचं वगैरे विषयच येत नाही, लोक घाटावरून खाली जाणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची पूर्णपणे रात्र आणि दिवसा याची काळजी आम्ही घेतो आहे। जे भाविक उत्साही असतात, आपण एवढे बॅरिकेडिंग केले वगैरे तरीसुद्धा येत असतील, तर त्या भाविकांना कसं बाहेर काढताय? हो, त्यातून पण आता आमचे जे जवान आहेत ते एवढं कडक बंदोबस्त करत असताना पण एक असतात, आपण माथे फिरू म्हणू शकतो किंवा दारू पिऊन येतात, डायरेक्ट नदीमध्ये उडी घेतात। मग आम्ही त्या ठिकाणी आमची मुलं उड्या मारून त्यांना रेस्क्यू करतात, बाहेर काढतात, आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करून येतो, कारण की परत ते आम्ही बाहेर काढलं की परत ते येऊन उडी मारतात, तर त्यांचं कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही डायरेक्ट ते पोलीस स्टेशनला त्यांची टोटल सगळा डाटा घेऊन एंट्री करून सोडून येतो आहे। सर वारकऱ्यांना भाविकांना काय आवाहन कराल? वारकऱ्यांना भाविकांना एकच विनंती आहे की लोक, आम्हाला असं निदर्शनास आलं की लोक येतात आणि जास्त प्रमाणात नदीमध्ये घाण करून जातात, कचरा टाकून जातात, तर सगळ्या वारकऱ्यांना एकच विनंती आहे की आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायची आहे आणि नदी स्वच्छ ठेवायची, इतकंच मी सांगू शकेन। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चंद्रभागा नदी आता ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे, परंतु आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने या ठिकाणी हे जवान कार्यरत आहेत। एखादा उत्साही भाविक देखील या ठिकाणी नदीपात्रात उतरू शकतो, अशा जवानाला देखील वाचवण्याचं काम, मोलाचं काम असं हे जवान आपल्याला करताना पाहायला मिळतात। राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर।